Hello students, welcome in today's lecture. In today's lecture we discuss about the next part, that is the puberty, and we start the most important point of the human reproduction topic, that is a menstrual cycle. Okay, तर बाळांनो आज आपण प्युबर्टी बद्दल बोलणार आहे. ओके, आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मेन्स्ट्रुअल सायकलला स्टार्ट करणार आहे. ओके, तर सिंपल गोष्ट आहे, अगोदरच्या लेक्चर्समध्ये मी ही गोष्ट क्लिअर केली आहे का प्युबर्टी काय असतं. प्युबर्टी इट इज द एज at which the sexually reproducing organs become mature. ओके, एक असं एज की ज्याच्यामध्ये जे काय आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ही मॅच्युअर्ड होते, गॅमेटोजेनेसिस प्रोसेस स्टार्ट होते, फर्टिलायझेशनसाठी ॲबिलिटी येते. ठीक आहे, तर एक असं एज असतं दॅट इज कॉमनली कॉल्ड ॲज अ प्युबर्टी. ओके, सो प्युबर्टी it is the age at which reproductive system become functional and begin the gamete formations and the sex hormone. तर बाबा एक असं एज की ज्या एज मध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय होतीये, फंक्शनल बनतीये. ओके, आणि गॅमेट फॉर्मेशन सुरू होतंय, सेक्स हार्मोनचं फॉर्मेशन सुरू होतंय, सिक्रिशन सुरू होतंय, त्या एजला आपण काय बोलतो, दॅट इज द प्युबर्टी. आता प्युबर्टीचं जे एज आहे ते मेल मध्ये वेगळं आहे आणि फिमेल मध्ये वेगळं आहे. ठीक आहे, सो इन केस ऑफ मेल puberty is attained at the age of 12 to 15 years. 12 ते 15 वर्षामध्ये प्युबर्टी पिरियड स्टार्ट होतो मेल मध्ये, and during puberty the sexual किंवा secondary sexual character of the male is controlled by. तर प्युबर्टीच्या वेळेमध्ये जे काही सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे, जसं मी तुम्हाला शिकवलंय की जसं हे ॲडम्स ॲपल असतं, याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मेलमध्ये होते ॲट द टाइम ऑफ प्युबर्टी, बियर्ड मुस्टॅच डेव्हलप होतात. ओके, ॲट द टाइम ऑफ प्युबर्टी. मग हे जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत इट इज कंट्रोल्ड बाय टेस्टोस्टेरॉन हार्मोन. कुठला हार्मोन सिक्रेट करतं किंवा कंट्रोल करतं? टेस्टोस्टेरॉन हार्मोन. आणि हे तुम्हाला माहिती आहे, मी शिकवलंय की टेस्टोस्टेरॉन हार्मोन इज सिक्रेटेड बाय लिडिक सेल्स. ओके, लिडिक सेल्स जे असतात त्या बेसिकली टेस्टोस्टेरॉन हार्मोनला सिक्रेट करतात. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्या बाळांनो की मेलमध्ये जी प्युबर्टी ही 12 to 15 इयर्सच्या इन बिटवीन येते, आणि ड्युरिंग प्युबर्टी द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर ऑफ द मेल इज कंट्रोल बाय टेस्टोस्टेरॉन हार्मोन. आणि त्याच्यानंतर थ्रू आउट द लाईफ जवळपास काय होतं की हे सिक्रेशन्स बेसिकली स्टार्ट असतात. ओके, आणि 50 इयर्सच्या नंतर जनरली मेलमध्ये टेस्टोस्टेरॉनचं सिक्रेशन थोडंसं कमी व्हायला सुरुवात होते. ओके, तर अशा पद्धतीने बेसिकली हे मेलमधील प्युबर्टीबद्दल आपण बोललो. बट इन केस ऑफ फिमेल the onset of menstrual cycle सुरू होणं indicate the age of puberty. ते एज इंडिकेट करतं प्युबर्टीचं. दॅट इज 13 इयर्स. बरोबर आहे. मी हे अगोदरच्याच लेक्चरमध्ये शिकवलंय
ज्या एजला मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते बाळांनो त्या एजला आपण काय नाव दिलेलं आहे, दॅट इज द मेनार्च. आणि ज्या दिवशी मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते त्या एजला आपण नाव दिलेलं आहे मेनोपॉज. ठीक आहे. मग हे जे काही मेनार्च आहे याच्या इन बिटवीन होणाऱ्या जेवढे काही मेन्स्ट्रुअल सायकल आहे आणि हे जे काही मेनोपॉज आहे हे टोटली कोण कंट्रोल करतं बाळांनो, इट इज कंट्रोल्ड बाय गोनाडोट्रॉपिक हार्मोन विच इज सिक्रेटेड बाय द पिट्युटरी ग्लँड. ओके. जे आपली पिट्युटरी ग्लँड असते, पिट्युटरी ग्लँड ही मास्टर एंडोक्राइन ग्लँड आहे. आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही एंडोक्राइन ग्लँड्स आहेत त्या सगळ्या ग्लँडला कंट्रोल करण्यासाठी कोणती ग्लँड असते बाळांनो, पिट्युटरी ग्लँड असते. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की दी मेन्स्ट्रुअल सायकल किंवा मेनार्च, then menstrual cycles and menopause are controlled by gonadotropic hormone like FSH, follicle stimulating hormone like LH, luteinizing hormone. Okay, then the most important hormones female secondary sexual character ला कंट्रोल करण्यासाठी लागणारे दॅट इज एस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. तर हे जे काही बेसिक हार्मोन्स आहेत बाळांनो, ओके, तर हे फिमेलमध्ये प्युबर्टीला काय करतात, कंट्रोल करत असतात. ठीक आहे. अशा पद्धतीने हा पहिला पार्ट होता आपल्याकडे अबाउट द प्युबर्टी. ओके. नाव वी स्टार्ट द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ द ह्युमन रिप्रोडक्शन टॉपिक दॅट इज द मेन्स्ट्रुअल सायकल. ओके. तर बाळांनो एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जे काही इव्हेंट्स असतात सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये, जसं आपण शिकलोय की प्री फर्टिलायझेशन इव्हेंट, फर्टिलायझेशन इव्हेंट, पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट, तर त्याच्यामध्ये समजा आपण काउंट केलं तर सगळ्यात पहिला इव्हेंट व्हावा लागतो गॅमेटोजेनेसिस. गॅमेट तर बनतात, पण दुसरी गोष्ट फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल व्हावी लागते. ओके. म्हणून सेकंड इव्हेंट असा असतो चेंजेस इन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये चेंज होतात. जसं आता मी सांगेल तुम्हाला की मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये किंवा अगोदरच्या लेक्चर्समध्ये पण आपण सांगितलं की ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल सायकल द चेंजेस आर ऑकरिंग इन द टू रिजन्स. ओके. इन फिमेल जेनिटल ट्रॅक्ट, वन इज ओव्हरी अँड अनदर वन इज द युटेरस. ओके. सो नाव वी स्टार्ट द मेन्स्ट्रुअल सायकल. खूप सिंपल पार्ट आहे बाळा मेन्स्ट्रुअल सायकल. फक्त एक एक इव्हेंट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये. आणि ज्यावेळेस तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकल हा एक ब्रॉड क्वेश्चन विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये ग्राफ ड्रॉ करणं हे नेसेसरी असतं. लक्षात ठेवा, तुम्हाला ग्राफ प्लॉट करावा लागेल. ठीक आहे. मेन्स्ट्रुअल सायकल सगळ्यात पहिली गोष्ट, इट इज कॅरेक्टरिस्टिक feature of the primate. हे बेसिकली प्रायमेट्सचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. ओके. प्रायमेट्स ही एक ऑर्डर आहे बाळांनो, क्लास मॅमल्स मध्ये बिलॉंग करते, मॅमेलिया मध्ये बिलॉंग करते. जगातले जेवढे काही एप्स आहेत म्हणजे गोरिला वगैरे तुम्ही घ्या. ओके. गोरिला, चिंपांझी आणि दुसरा ग्रुप आपण ह्युमन बिंगचा घेऊ. ओके. तर हे सगळे प्रायमेट्स मध्ये बिलॉंग करतात. ओके. प्रायमेट्समध्ये म्हणजे असे मॅमल्स येतात की ज्या मॅमल्सच्या फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल चालते. ओके. तर म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की हे बेसिक प्रायमेट्सचं फीचर आहे. ओके. काही असे पण मॅमल्स आहेत बघा ज्यांच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकलच्या ऐवजी एक सायकल चालते, एक एक्स्ट्रा सायकल चालते. दॅट इज म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल नाही होत त्यांच्यामध्ये, इस्ट्रस सायकल होते. बॉडीमध्ये जनरली हीट जनरेशन्स होतात. ओके. तर अशा पद्धतीने ती एक इस्ट्रस सायकल आहे. फॉर एक्झाम्पल काऊ वगैरे मध्ये इस्ट्रस सायकल चालते बेसिकली. बट जे काही ह्युमन बिंग आहे किंवा जे काही एप्स वगैरे यांच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल होते. ओके. सो इट इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द प्रायमेट्स. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे सिंगल मेन्स्ट्रुअल सायकल बद्दल आपण बोलतोय. इज कम्प्लिटेड इन 28 डेज. एक मेन्स्ट्रुअल सायकल बघा 28 डेज मध्ये कंप्लीट होणार आहे. ओके. आणि असं मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलंय की एका इयर मध्ये जवळपास 13 मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होतात, म्हणजे कंप्लीट होतात. एका इयर मध्ये 13 मेन्स्ट्रुअल सायकल कंप्लीट होतात. ओके.
आता तुम्ही म्हणाल सर एक इयर मध्ये 12 मंथ्स येतात, मग मेन्स्ट्रुअल सायकल 12 पाहिजे होत्या, बट बाळांनो 13th मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झालेली असते म्हणून 13 मेन्स्ट्रुअल सायकल काउंट होतात. ओके. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मेन्स्ट्रुअल सायकल इज कम्प्लीटेड इन 4 phases. मेन्स्ट्रुअल सायकल जी ती 4 फेज मध्ये कंप्लीट होते, इन 4 phases. पहिली फेज जर आपण डिस्कस केली अबाउट द मेन्स्ट्रुअल सायकल, तर पहिली फेज आहे दॅट इज द मेन्स्ट्रुअल फेज. मेन्स्ट्रुअल फेज त्याला काही जण ब्लीडिंग फेज सुद्धा बोलतात. मेन्स्ट्रुअल फेज और ब्लीडिंग फेज. दुसरी गोष्ट एक सांगितली की मेन्स्ट्रुअल फेज नंतर ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मेन्स्ट्रुअल फेज किंवा ब्लीडिंग फेज फर्स्ट डे टू 4th डे पर्यंत चालते. पहिले 4 दिवस बुक मध्ये ऍक्च्युअली 5th डे कन्सिडर केलेलं आहे ब्लीडिंगचं, बट बेसिकली फर्स्ट डे टू 4th डे. ओके, अशा पद्धतीने मेन्स्ट्रुअल फेज चालते. दुसरी फेज 5th डे पासून सुरू होते बाळांनो, ज्याला प्रॉलिफरेटिव्ह फेज म्हणतात. प्रॉलिफरेटिव्ह फेज किंवा फॉलिक्युलर फेज आपण बोलतो. प्रॉलिफरेटिव्ह किंवा फॉलिक्युलर फेज ही 5th डे पासून सुरू होते अप टू 13th डे पर्यंत चालते. 5th डे टू 13th डे. ओके. थर्ड फेज जी याच्यामध्ये ओव्ह्युलेटरी फेज. थर्ड फेजला आपण एक नाव देतो बाळांनो, ओव्ह्युलेटरी फेज. ही जी फेज आहे ही फक्त एक दिवस चालते, दॅट इज 14th डे. आणि चौथी फेज जर आपण कन्सिडर केली तर ती आहे सिक्रिटरी फेज, काही जण त्याला लुटियन फेज सुद्धा म्हणतात. तर ही बेसिकली 15th डे पासून सुरू होते तर 28th डे पर्यंत चालते. मग इथं तुम्ही एक गोष्ट पाहू शकता की ओव्ह्युलेटरी फेज ह्या मेन्स्ट्रुअल सायकलची सगळ्यात शॉर्टेस्ट फेज आहे आणि ही लुटियन फेज जी तुम्ही पाहताय की या मेन्स्ट्रुअल सायकलची सगळ्यात लॉंगेस्ट फेज आहे. बरोबर आहे. ओके. आणि मी आत्ताच एक गोष्ट सांगितली तुम्हाला की मेन्स्ट्रुअल सायकल इन्व्हॉल्व द चेंजेस ॲट 2 places. 2 प्लेसेस मध्ये चेंजेस होतात बाळांनो. पहिली प्लेस आहे दॅट इज द ओव्हरी. मग ओव्हरी मध्ये चेंज होतो म्हणून आपण त्याला बोलतो ओव्हॅरियन सायकल. आणि दुसरी प्लेस आहे बाळांनो दॅट इज द युटेरस. युटेरसची जी इनर वॉल आहे दॅट इज द एंडोमेट्रियम, तिथं चेंज होतं बाळांनो. ओके, म्हणून त्याला आपण बोलतो युटेराइन सायकल. ओके. तर बघा समजून घ्या, मेन्स्ट्रुअल सायकल हे प्रायमेटचं फीचर आहे. बेसिकली मेन्स्ट्रुअल सायकल टोटल 28 डेज मध्ये कंप्लीट होते. एक मेन्स्ट्रुअल सायकल 28 डेज मध्ये कंप्लीट होते. असे एका इयर मध्ये 30 मेन्स्ट्रुअल सायकल होतात. ओके. मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये 4 फेज असतात. एक पहिली फेज असते मेन्स्ट्रुअल फेज किंवा ब्लीडिंग फेज. ती पहिले 4 दिवस चालते. याच्यामध्ये ब्लीडिंग होतं बाळांनो आणि एंडोमेट्रियम वॉल रप्चर झालेली असते म्हणून ब्लीडिंग होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रॉलिफरेटिव्ह किंवा फॉलिक्युलर फेज, याच्यामध्ये एंडोमेट्रियम वॉल रिपेअर व्हायला सुरुवात होते. ओव्ह्युलेटरी फेज मध्ये ओव्ह्युलेशन होतं, म्हणजे ते ग्राफिन फॉलिकल रप्चर होऊन सेकंडरी ओव्हसाइड बाहेर आलेले असते. आणि एक सेक्रेटरी किंवा लुटियल फेज आपण पाहणार आहे. याच्या अंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल. ओके. तर अशा पद्धतीने हा पूर्ण पार्ट होता आपल्याकडे इंट्रोडक्शन पार्ट अबाउट द मेन्स्ट्रुअल सायकल. ओके. अगोदरच्या एका लेक्चरमध्ये मला ही गोष्ट सांगायची राहिली की ज्यावेळेस मी हिस्टॉलॉजी शिकवत होतो ऑफ दी मॅच्युअर्ड फिमेल ओव्हरी, मॅच्युअर्ड फिमेल ओव्हरीची हिस्टॉलॉजी आपण पाहत होतो. तर ज्यावेळेस काय होतं, ओव्ह्युलेशन होतं, ग्राफिन फॉलिकल तयार झालं, त्याचं ओव्ह्युलेशन झालं की ओव्ह्युलेशन झाल्यानंतर बाळांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होते की तो ग्राफिन फॉलिकल रप्चर झालेला असतो, ब्रेक झालेला असतो. ओके. आणि ते ग्राफिन फॉलिकल असं फोल्ड व्हायला सुरुवात होते. ओके. ग्राफिन फॉलिकल ज्यावेळेस फोल्ड व्हायला सुरुवात होते तर त्याचं कन्व्हर्जन एक येल्लो मासमध्ये होतं. येल्लो कलरचा सबस्टन्स बनतो तो, ॲक्च्युली एक येल्लो कलरचं मास दिसतं ते. अँड विच इज कॉमनली कॉल्ड ॲज अ कॉर्पस लुटियम. त्याला कॉर्पस लुटियम असं म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे की हे कॉर्पस लुटियम तोपर्यंत राहतं बाळांनो जोपर्यंत, म्हणजे एक जर फर्टिलाइज झालं
तर मग हे कॉर्पस लुटियम ॲज इट इज राहील. पण जर ते एक फर्टिलाइज नाही झालं ओके, तर मात्र ते कॉर्पस लुटियम जे ते कन्वर्ट होईल व्हाईट कलरच्या स्ट्रक्चरमध्ये आणि दॅट इज कॉल्ड कॉर्पस अल्बिकन्स. त्याला कॉर्पस अल्बिकन्स असं म्हणतात. ते जे कॉर्पस लुटियम आहे, शब्द खूप महत्त्वाचा आहे. कॉर्पस लुटियम जे हे काय करतं बाळांनो, हे इंडिकेट करतं. आता तुम्हाला हे तर कळालं का, जर एक फर्टिलाइज झालं तर कॉर्पस लुटियम आहे, बरोबर. पण ते कॉर्पस लुटियमचा प्रेझेन्स पहिल्यांदा इंडिकेट करतो की द फिमेल इज प्रेग्नंट, ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, कॉर्पस लुटियम कॅन सिक्रेट वन हार्मोन दॅट इज कॉमनली कॉल्ड एज अ प्रोजेस्टेरॉन हार्मोन ओके अंटिल द फॉर्मेशन ऑफ प्लासेंटा. जोपर्यंत प्लासेंटा बनत नाही तोपर्यंत कॉर्पस लुटियम काय करत असतो, प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट करत असतो. whenever the placenta is formed, ज्यावेळेस प्लासेंटा फॉर्म होईल ओके, दॅट टाइम कॉर्पस लुटियम गेट डिजनरेट, त्यावेळेस कॉर्पस लुटियम डिजनरेट होतो. सो इट इज अ टेम्पररी एंडोक्राइन ग्लॅन्ड ओके. म्हणून कॉर्पस लुटियम हे टेम्पररी एंडोक्राइन ग्लॅन्ड असते ओके. आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये लक्षात ठेवा प्लासेंटाचं फॉर्मेशन होत नाही, आणि म्हणून पहिल्या 3 महिन्यामध्ये जे काही प्रोजेस्टेरॉन एंडोमेट्रियम वॉलचं जे रिपेअरमेंट आहे ओके, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल कॉर्पस लुटियम प्ले करत असतं. ठीक आहे, तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जे माझी अगोदरच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायची राहिली होती. आणि हां, आता मी ही गोष्ट सांगितली तुम्हाला की मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये चेंजेस होणार आहेत 2 रिजनमध्ये, ओव्हरी आणि दुसरा युटेरस. ठीक आहे ना ओके. तर पहा इथं आपण डिस्कस करतोय अबाउट दी मेन्स्ट्रुअल फेज ओके. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मेन्स्ट्रुअल फेज इट स्टार्ट फ्रॉम 1st to 4th डे ओके. पहिल्या दिवसापासून 4th डे पर्यंत मेन्स्ट्रुअल फेज चालते ओके. इव्हेंट समजून घ्या. ड्युरिंग दिस फेज endometrium wall get ruptured. या फेज मध्ये बाळांनो एंडोमेट्रियम वॉल रप्चर्ड होते. आता तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे का, इथं आपण बोललो मेन्स्ट्रुअल फेज, त्याला आपण ब्लिडिंग फेज असं बोलतो. ब्लिडिंग होणार म्हणजे ब्लड लॉस होणार ओके. मग हे ब्लड ऍक्च्युअल कुठून आलेलं असतं, सिंपल गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, तर हे ब्लड एंडोमेट्रियमचं असतं. कशाचं असतं, एंडोमेट्रियम वॉल मधून ते ब्लड आलेलं असतं. मग एंडोमेट्रियम वॉल मधून ब्लड का आलेलं असतं, कारण एंडोमेट्रियम वॉल रप्चर होते. आता ही गोष्ट आहे का, मग एंडोमेट्रियम वॉल का रप्चर होते ओके. तर ही गोष्ट ध्यानात ठेवा बाळांनो, जर एंडोमेट्रियम वॉलला तिचं असणारं नरिशमेंट जे कोण देतंय, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन देते, ते जर कमी झालं तर एंडोमेट्रियम वॉल काय होते, रप्चर होते. ही वाक्य ध्यानात ठेवा ओके. सो एंडोमेट्रियम वॉल गेट रप्चर्ड ड्यू टू decrease in level of estrogen and progesterone and bleeding occurs. आणि काय व्हायला सुरुवात होते, ब्लिडिंग व्हायला सुरुवात होते. आता दुसरी गोष्ट मग तुम्ही इथं बघाल की वेन ब्लिडिंग स्टार्ट, ज्या दिवशी ब्लिडिंग सुरू होते, ब्लिडिंग स्टार्ट, इट इज द फर्स्ट डे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. तो त्या मेन्स्ट्रुअल सायकलचा पहिला दिवस आहे. इट इज द फर्स्ट डे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. ठीक आहे. आता तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते बघा, बघा एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचा लेवल कमी झाला, ब्लिडिंग व्हायला सुरुवात झालेली. एंडोमेट्रियम वॉल रप्चर झाल्यामुळं बिकम थिन, ही थिन होती अबाउट 1 mm, जवळपास कुठपर्यंत 1 mm पर्यंत. एवढी थिन वॉल तयार होते एंडोमेट्रियमची. ऍक्च्युअली ती खूप थिक आहे बघा, जवळपास 8 to 10 mm एवढी त्याची थिकनेस आहे, पण ती जवळपास 1 mm पर्यंत येते. कारण जसं जसं प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजनचं सिक्रेशन एंडोमेट्रियमला कमी कमी होत जाईल, तशी तशी एंडोमेट्रियम वॉल रप्चर होत जाईल. आणि जशी जशी ती रप्चर होत जाईल तसं तसं काय होत जाईल, व्हॉट वी कॉल ॲज ए ही एंडोमेट्रियम वॉल थिन बनायला सुरुवात होईल ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं घडणार आहे का, ज्यावेळेस ब्लिडिंग होणार तर ब्लड लॉस होणार. आणि तो जो काही ब्लड लॉस होणार आहे हा कशामधून होणार आहे,
तर फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मधून होणार आहे, वाजायना थ्रू होणार आहे, दॅट इज कॉल्ड मेन्स्ट्रुअल फ्लो. मग या मेन्स्ट्रुअल फ्लो मध्ये काय असतं, तर मेन्स्ट्रुअल फ्लो मध्ये असतं 40 to 45 ml ब्लड. ओके, एवढं ब्लड असतं. ओके, आणि हे ब्लड टोटल 4th डे पर्यंतचं ब्लड असतं, म्हणजे एवढं 4th डे पर्यंतच असतं, म्हणजे पहिल्या दिवसापासून ते 4th डे पर्यंत ब्लिडिंग होतं. 40 to 45 ml ऑफ ब्लड लॉस होतं. सम अनफर्टिलाइज्ड एग्स, काही एग्स जे अनफर्टिलाइज्ड आहेत असे एग्स, ओके, हे सुद्धा काय होतात, लॉस्ट होत असतात. ओके, आणि त्या कंडिशनला विपिंग ऑफ युटेरस असं म्हणतात. म्हणजे हा जो काही मेन्स्ट्रुअल फ्लो लॉस होतोय युटेरस किंवा वजायना थ्रू, तर याला आपण विपिंग ऑफ युटेरस असं बोलतो, दॅट इज क्राईंग ऑफ युटेरस म्हणतात काही जण त्याला. आणि काही सेल डेब्रीज असतात, म्हणजे वेस्ट मटेरियल्स असतात. ओके, तर हे सगळं कशामध्ये असतं बाळांनो, मेन्स्ट्रुअल फ्लो मध्ये असतं. ओके, आता इथं आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की ड्युरिंग दिस मेन्स्ट्रुअल फेज एक गोष्ट घडायला सुरुवात होते मेन्स्ट्रुअल फेज मध्ये, की जसं जसं कशाचं सिक्रेशन कमी होतंय, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन कमी होतंय, तर एंडोमेट्रियम वॉल एकदम थिन बनायला सुरुवात होते. आणि हा जो सिग्नल आहे बाळांनो, दिस इज सिग्नल इज गोज टू द पिट्युटरी ग्लँड ॲट दॅट टाइम व्हेन further level of estrogen ओ लावला तरी चालेल तिथे ईच्या समोर, and progesterone decreases FSH secretion by pituitary gland increases. तसं FSH चं सिक्रेशन काय व्हायला लागतं, इन्क्रीज व्हायला लागतं, कारण FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्याच्या नावात तुम्हाला समजत असेल काय, हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, फॉलिकल कशात असतात, ओव्हरी मध्ये असतात. म्हटल्यावर या जाऊन पुढे ऍक्शन करणार आहे बाळांनो, ओव्हरी मध्ये जाऊन ऍक्शन करणार आहे. ठीक आहे, म्हणून ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि हे जे काही ब्लड लॉस होतं ऍक्च्युअली मेन्स्ट्रुअल फ्लो जो हे ब्लड कधी क्लॉट होत नाही बाळांनो. ओके, बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ फायब्रिनोलायसिन. ओके, हे अँटीकोॲग्युलंट सारखं तिथं काम करतं, त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल फ्लो मध्ये असणारं ब्लड बेसिकली क्लॉट होत नाही. ओके, आणि आणखी एक घटना, कारण मी ऑलरेडी सांगितलंय की जर 2 ठिकाणी चेंज होत असतात प्रत्येक फेज मध्ये, तर हा पूर्ण चेंज तुम्हाला एंडोमेट्रियम म्हणजे युटेरस मध्ये दिसतो बाळांनो. सो आणखी काही चेंज इथं होतंय की ड्युरिंग दिस फेज हे प्रायमॉर्डियल फॉलिकल, जे प्रायमॉर्डियल फॉलिकल्स आहे कन्वर्टिंग प्रायमरी फॉलिकल, हे प्रायमॉर्डियल फॉलिकल प्रायमरी फॉलिकल मध्ये कन्वर्ट होतंय, अँड प्रायमरी फॉलिकल स्टार्ट टू कन्वर्ट इन सेकंडरी फॉलिकल. ह्या सगळ्या घटना ओव्हरी मध्ये घडतात. ओके, प्रायमॉर्डियल फॉलिकलचं कन्वर्जन प्रायमरी फॉलिकल आणि प्रायमरी फॉलिकलचं कन्वर्जन सेकंडरी फॉलिकल मध्ये व्हायला सुरुवात होते ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल फेज. ओके, तर एवढ्या घटना घडतात बाळांनो एंडोमेट्रियम दॅट इज युटेरस मध्ये, आणि एवढी घटना घडते कशामध्ये, ओव्हरी मध्ये. ओके, आता FSH चं सिक्रेशन सुरू झालेलं आहे आणि FSH आता रिपेअर करणार आहे, पण सेकंड फेज मध्ये दॅट इज द फॉलिक्युलर फेज. ओके, विच इज सीन इन अ नेक्स्ट लेक्चर.